कोस्टा कंकोडिया नावाचं इटालियन जहाज. फ्रान्सिस सचेटिनो नावाचा कॅप्टन रेग्युलरली समुद्र मार्गाने ते घेऊन जात होता. अतिशय लक्झरी असणारे हे जहाज होतं, ज्या जहाजामध्ये जाणं हे लोकांचं स्वप्न होतं. तिथं असणाऱ्या वेगळ्या फॅसिलिटीज एन्जॉय कराव्या, त्याचा आनंद घ्यावा, हे लोकांसाठी एक ड्रीम होतं की आपणही केव्हा तरी जावं आणि त्याचा आनंद घ्यावा. मित्रांनो, ही इटालियन कंपनीनं बनवलेलं जहाज टायटॅनिकपेक्षा कित्येक पटीनं मोठं आणि लक्झरी प्रोव्हाइड करणारं होतं. कॅप्टन सचेटिनो सातत्यानं त्याच मार्गाने ते जहाज घेऊन जात होता. 14 जानेवारी 2012ची गोष्ट आहे. त्या रात्री का कुणास ठाऊक कॅप्टन सचेटिनोला असं वाटलं, मी रेग्युलरली हे जहाज ह्या रूटनं घेऊन जातोय, मला ह्या रूटचा आणि सगळ्या गोष्टींचा, समुद्राचा खूप चांगला अंदाज आहे. असं म्हटलंही जातं की त्या दिवशी त्यानं जी रूटची ट्रॅकिंग सिस्टम होती ती सुद्धा बंद ठेवली होती. आणि थोडा वेळ गेल्यानंतर त्याला असं वाटलं जहाजावर असणाऱ्या काही लोकांना इम्प्रेस करावं, माझ्यामध्ये वेगळं काहीतरी आहे हे वेगळं पण दाखवावं. त्या प्रवासामध्ये गिग्लिओ नावाचं जे बेट होतं, त्या बेटावर असणाऱ्या काही लोकांसाठी त्याला तो अलार्म वाजवून ट्रिब्यूट द्यायचं होतं. त्यांनाही काहीतरी वेगळी गोष्ट दाखवून इम्प्रेस करायचं होतं. रेग्युलर रूट सोडून त्यानं आपलं जे जहाज आहे कोस्टा कंकोडिया त्या गिग्लिओ बेटाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला. ते इतक्या जवळ आलं की ते जहाज त्या बेटाच्या खडकांना जाऊन धडकलं. 4000 लोक त्या जहाजावरती होती आणि ह्या सगळ्या 4000 लोकांचा जीव फ्रान्सिस सचेटिनोनं धोक्यात घातला. जहाज ऑलमोस्ट बुडण्याच्या परिस्थितीमध्ये होतं. रेस्क्यू टीमनं कित्येक लोकांना वाचवलं, पण 32 लोकांचा नाहक जीव 14 जानेवारी 2012च्या रात्री 9:45ला गेला. आणि ह्याच्या पाठीमागचं कारण काय होतं, तर फ्रान्सिस सचेटिनोला काही लोकांना इम्प्रेस करायचं होतं. माझ्यामध्ये डेअरिंग आहे, माझ्यामध्ये वेगळंपण आहे, हा दाखवण्याचा दृष्टिकोन होता. ही गोष्ट सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण प्रत्येक जण कॅप्टन आहोत छोट्या मोठ्या जहाजांमध्ये आणि आपली स्वतःची जहाजं आपण घेऊन चाललो आहे. नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, प्रोफेशनमध्ये, कुटुंबामध्ये ऐकणारा प्रत्येक माणूस छोटा मोठा कॅप्टन आहे. मित्रांनो, जर आपण आपली नोकरी, व्यवसाय किंवा प्रोफेशन करत असताना किंवा कुटुंब व्यवस्था सांभाळत असताना जे रुटीन ट्रॅक आहेत, जो रुटीन रोड ठरवला गेला आहे, काही नियमावली बनवली गेली आहे, ती सोडून थोडं कुणाला इम्प्रेस करण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या टेम्पररी सुखासाठी, आनंदासाठी आपण जर का असे रूट बदलून रिस्क घेतली, तर वेगळ्या ठिकाणी आपल्याबरोबरच आपण खूप लोकांचा जीव धोक्यात घालतो. आणि बऱ्याचदा लोक हे करतात. त्यांना काहीतरी आर्थिक स्वार्थ, स्वतःची इमेज, स्वतःचा इगो, वेगळ्या प्रकारची सुखं असतील, लक्झरी लाईफ असेल, शारीरिक सुख असेल, ह्यासाठी लोक रुटीन ट्रॅक जो आपल्या संस्काराचा, संस्कृतीचा आहे ते मोडतात आणि आउट ऑफ द ट्रॅक जातात आणि कित्येक जहाजं बुडवून टाकतात. माझी विनंती आहे तुम्हाला, जर तुम्ही कॅप्टन असाल तर अशा प्रकारची रिस्क स्वतःच्या आयुष्यामध्ये न घेता चांगल्या पद्धतीनं आपलं जहाज यशापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. तात्पुरत्या सुखासाठी स्वतःच्या ऑर्गनायझेशनचा, स्वतःच्या संस्थांचा किंवा शासकीय संस्थांचा कुठल्याही प्रकारच्या रिस्कमध्ये त्याला घेऊन जाऊ नका, धोका निर्माण करू नका. आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये जे ठरवलेले ट्रॅक आहेत त्या ट्रॅकला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणं, लाईफमध्ये रिस्क घेणं हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं, पण ते कधी आणि कुठं असं वापरावं, ती रिस्क किती कॅल्क्युलेटिव्ह असावी ह्याचा जाणीवपूर्वक विचार करा आणि आपली जहाजं बुडू नये ह्याची काळजी घ्या. धन्यवाद.